जय हिंद मित्रांनो, आज आपण एम ए फर्स्ट इयर सब्जेक्ट आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पेपर 2 इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन याबद्दल आज हे आपलं लेक्चर आहे. म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? भारतातील प्रशासन. भारतातील जे प्रशासन आहे, आज आपल्याला जे भारतीय प्रशासन दिसते, या भारतीय प्रशासनावर महत्त्वाचा परिणाम किंवा प्रभाव म्हणजे ब्रिटिश राजवटीचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसते. आता भारतीय प्रशासन बघण्या अगोदर भारतामध्ये भारतीय प्रशासनाची सुरुवात कशी झाली, त्यावर इंग्रजांचा प्रभाव आणि त्यांनी केलेले कायदे यांचा प्रभाव कसा पडला हे आपण सुरुवातीला चर्चा करू. आता भारतीय प्रशासन हे जेव्हा अस्तित्वात येण्यापूर्वी याची आपण पार्श्वभूमी बघू. भारतीय प्रशासनाची पार्श्वभूमी काय सांगता येईल? पार्श्वभूमी भारतीय प्रशासनाबद्दल पार्श्वभूमी काय सांगता येईल आपल्याला? म्हणजे नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर भारत जेव्हा स्वतंत्र झाला, नक्कीच भारताला काय करावं लागलं? इंग्रजांशी दोन हात करावं लागले, बरोबर आहे. आणि भारतीय प्रशासनावर इंग्रजांनी त्यांच्या कालखंडामध्ये केलेले जे काही कायदे आहेत, जसे मोर्टेमेंटो कायदा आहे, चेम्सफोर्ड कायदा आहे, त्याचप्रमाणे भारतीय प्रशासकीय सुधारणा कायदा 1935 याचा भारतीय प्रशासनावर मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसते. आणि 1935च्या कायद्यातील बऱ्याच तरतुदी आज आपल्या भारतीय संविधानामध्ये अवलंबलेल्या दिसते. आता पार्श्वभूमी बघू. सुरुवातीला जेव्हा आता इंग्रज एकदमानं भारतामध्ये नाही आले. भारताचा शोध कसा लागला? कालिकत या बंदरामध्ये कोण येऊन गेला? इसवी सन 1498 मध्ये कोण आला? झामोरिन नावाचा एक व्यक्ती आला, समुद्र मार्गे आला कालिकत या बंदरामध्ये. कालिकत बंदर कुठे आहे? केरळ या राज्यामध्ये आहे. त्यावेळेचं आणि आजचंही केरळ या राज्यामध्ये होतं आहे. आणि कालिकत बंदरामध्ये जेव्हा झामोरिन आला, तेव्हा केरळच्या राजानं त्याचं काय केलं? स्वागत समारंभ केला, चांगली त्याला मेजवानी दिली. आणि जेव्हा एखादा विदेशी व्यक्ती तोही समुद्रमार्गे भारतामध्ये आला, तेव्हा त्याचं काय केलं? मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. आणि नक्कीच एक युरोपाला आणि पाश्चिमात्य देशाला समुद्रामार्गे भारतात येण्यासाठी एक मार्ग सुद्धा काय झाला? खुला झाला. आता आपण अधिक याच्यामध्ये सांगता येईल, पण ते एवढं आपलं इतिहासाबद्दल एवढं काही कामाचं नाही आहे. आता मी डायरेक्ट येतो ईस्ट इंडिया कंपनीवर. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये जेव्हा स्थापन झाली इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतामध्ये स्थापन झाली. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे हे काय होतं? इंग्लंडमधील एक 20 लोकांचं व्यापारी मंडळ होतं. त्याला आपण रायटर्स असं म्हणतो. किती लोक होते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये? 20 लोकांचं काय होतं? हे 20 लोकांचं काय होतं? एक व्यापारी मंडळ होतं. आणि हे 20 लोक राणीचा परवाना घेऊन, म्हणजे इसवी सन 1600 ते इसवी सन 1765 पर्यंत, इसवी सन 1600 ते इसवी सन 1765 पर्यंत यांनी काय मिळवलं? राणीकडून परवाना मिळवला.
राणीकडून परवाना मिळाल्यानंतर या व्यापारी मंडळानं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं, फक्त नफा कमावला. भारतामध्ये येऊन काय केलं, नफा कमावला. आणि जेव्हा हे 20 मंडळाला जेव्हा राणीनं परवानगी दिलं, भारतामध्ये व्यापार करण्यासाठी परवानगी देण्यात आलं होतं. आणि हे जे मंडळ आलं भारतामध्ये, यांनी कंपनी स्थापन केली, तिचं नाव होतं ईस्ट इंडिया. राणीकडून परवाना मिळाला होता. राणीकडून परवाना मिळाल्यानंतर यांनी भारतीयांचा कुठलाही म्हणजे विचार न करता फक्त नफाच कमवणं हा व्यापारी मंडळाचा काय होता, उद्देश होता. समजलं तुम्हाला? मग त्या तिथं इंग्लंडमध्ये लक्षात आलं जे आपण राणीनं ज्या रायटर्स मंडळाला जेव्हा परवाना दिला होता, हे रायटर्स मंडळ भारतामध्ये अमाप असा संपत्ती गोळा करत होतं. म्हणून ह्या ईस्ट इंडिया कंपनीवर देखरेख ठेवण्यासाठी, ईस्ट इंडिया या कंपनीवर देखरेख ठेवण्यासाठी 1773 मध्ये एक रेग्युलेटिंग ऍक्ट तयार करण्यात आला. काय तयार करण्यात आला? रेग्युलेटिंग ऍक्ट तयार करण्यात आला. 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार काय झालं, हे जे व्यापारी मंडळ होतं, या व्यापारी मंडळावर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांनी जे हस्तगत केलेला प्रदेश होता आणि हस्तगत केलेलं जे जमीन होता, कारखाना होता, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी हा 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट तयार करण्यात आला होता. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकारावर म्हणजे काय नियंत्रण ठेवण्यात आलं होतं 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट द्वारे. पण तरी सुद्धा याच्यावर जोर किंवा जोम बसू शकला नाही. नंतर राणीनं म्हणजे इंग्लंडमध्ये पुन्हा एक 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट नावाचा कायदा केला. कोणता केला? 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट हा कायदा करण्यात आला. आणि ह्या कायद्यानुसार दर 20 वर्षांनी, किती वर्षांनी? दर 20 वर्षांनी काय केलं पाहिजे, कंपनीच्या कारभाराचं काय केलं पाहिजे, नियंत्रण केलं पाहिजे. म्हणजे 1773 ला हा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1784 ला पिट्स इंडिया ऍक्ट आणि पिट्स इंडिया ऍक्ट नुसार कंपनीच्या कारभारावर दर 20 वर्षांनी काय केलं पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे असं ह्या कायद्यानं ठरवण्यात आलं. आणि नंतर दर 20 वर्ष जर याच्यामध्ये आपण ऍड केले तर प्रत्येक वर्षी म्हणजे याच्यामध्ये पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये दर 20 वर्षांनी कायदा करण्यात आला. आणि दर 20 वर्षांनी त्यांचं काय करण्यात आलं, नियंत्रण म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं काय करण्यात आली, चौकशी करण्यात आली. असं 1784 च्या कायद्याप्रमाणे ठरलेलं होतं. पण आता जेव्हा हा 1773 चा जेव्हा कायदा झाला, जेव्हा भारतामध्ये गव्हर्नर महत्वाचा होता. म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल हा म्हणजे ज्या फक्त ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तो 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट प्रमाणे या नियमानुसार तो भारताचा संपूर्ण गव्हर्नर जनरल बनला. आणि गव्हर्नर जनरल जेव्हा बनला त्यानंतर आपल्याला अधिकही जेव्हा भारतामध्ये आले, डायरेक्ट इंग्रज भारतामध्ये नाही आले. आपण पाहिलं सुरुवातीला सगळ्यात पहिले कोण आलं, फ्रेंच भारतामध्ये आले. कोण आलं? फ्रेंच भारतामध्ये आले. समजलं? सर्वात शेवटी कोण आले? डच आले. सर्वात शेवटी कोण आले? डच आले. 3 नंबरला कोण आले भारतामध्ये? इंग्रज लोक आले. कोण आले? इंग्रज लोक आले. पाहता भारतामध्ये आल्यानंतर इंग्रजांनी काय केलं, सगळ्यात पहिले येथील जनतेचं काय केलं, निरीक्षण केलं. त्यांनी ठरवलं की येथील लोकांना ओढणं आणि त्यांना जर आपण थोडंसं आमिष दाखवलं तर ते काय होणार, नक्कीच आपल्या आमिषाला बळी पडेल
आणि आमिषाला बळी पडून त्यांचा प्रदेश आपण हस्तगत करू असं त्यांच्या लक्षात आलं होतं. म्हणून सुरुवातीला त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिले भारतीयांच्या समाजाचं काय केलं, निरीक्षण केलं, चालीरीती समजून घेतल्या. त्यांच्या इथं लक्षात आलं की भेदभाव आणि यांना थोडंसं आमिष दाखवलं तर नक्कीच आपण हा प्रदेश गिळंकृत करू, आणि म्हणूनच त्यांनी फोडा, जोडा आणि राज्य करा असं त्यांचं हे एक तत्व होतं असं आपल्या इथं लक्षात येते. जेव्हा आपण जर आता रॉबर्ट क्लाईव्हच्या बद्दल आपण बोलू, म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह यांच्या कालखंडामध्ये 1757 रोजी, किती, 1757 या वर्षी काय झालं, नक्कीच तुम्हाला माहित असेल, प्लासीची लढाई झालं. प्लासीची लढाई म्हणजे इंग्रजांचा भारतात पाया रोवला गेला. काय रोवला गेला, बेस रोवण्यात आलं, पाया रोवला गेला भारतीय राज्यामध्ये, भारतीय प्रदेशामध्ये 1757च्या लढाईनं. आणि 1764 मध्ये काय झालं होतं, 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली. काय झाली, बक्सारची लढाई झाली. एका इकडे इंग्रज आणि एका इकडे जे पराभूत झालेले राजे होते 1764च्या लढाईमध्ये, म्हणजे बंगालचा नवाब मीर कासिम, मीर जाफर, हे सगळे एका बाजूने लढून त्यातही भारतीयांचा काय झाला, पराभव झाला. आणि 1757च्या लढाईनं इंग्रजांचा पाया रोवला भारतामध्ये. तर 1764च्या लढाईनं, बक्सारच्या लढाईनं तो पाया काय केला, घट्ट केला, मजबूत केला. आणि तेव्हापासून भारतीय प्रदेश प्रत्यक्षात इंग्रजांच्या पायाला हाती येऊ लागला असं आपल्याला दिसते. बरोबर आहे, असं आपल्याला इथं लक्षात येते. आता आपल्या लक्षात आलंच असेल. आता ही काय आहे, पूर्ण पार्श्वभूमी आहे. यानंतर इंग्रजांनी जे महत्त्वाचे कायदे केले आणि महत्त्वाचे कायदे करून भारतामध्ये काय झालं, आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये त्यांचा प्रभाव आपल्याला पडताना दिसतो. त्याचबरोबर आजची जी आपली राज्यघटना आहे, नक्कीच याचं भारतीय प्रशासन, म्हणजे आता सगळं संपूर्ण जे भारतीय प्रशासन आहे ते आपल्या भारतीय राज्यघटनेनुसारच चालते. बरोबर आहे. जर आज भारतीय घटना म्हणजे संविधान आज जर नसतं तर लोकांनी कापून खाऊन टाकलेलं असतं आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार माजलेला असता. तुम्हाला आम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नसता. पुन्हा गुलामगिरीची परिस्थिती भारतावर आज वळवलेली असते. पण 1973 हे जे वर्ष आहे, 1973 हे जे वर्ष आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, कधी, 1973 रोजी. कधी सांगितलं, 1973 या वर्षी काय सांगितलं भारतीय उच्च न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं की आज भारतामध्ये सर्वात मोठं जे पुस्तक आहे ते काय आहे, भारतीय संविधान आहे. आणि या पुस्तकाकडे सर्व पुस्तकं काय आहे, गौण आहे. आणि संपूर्ण भारत, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा काय करेल, आपल्या या संविधानानुसार चलेल असं काय दिला, सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला. आणि त्यानुसार आज आपल्याला माहित आहे भारतीय संविधानाचं महत्त्व कसं आहे. आणि जर एक संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं नसतं तर आज समाजामध्ये हाहाकार झालेला असता. त्यांनी आपण जर संविधान वाचलं तर त्यांनी कोणत्याही जाती जमातीवर अन्याय अत्याचार केलेला दिसत नाही असं आपल्याला दिसते. आज मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, माझं मत प्रकट करण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हालाही तुमचा विचार करण्याचा, मत करण्याचं, एखाद्याला सांगण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला संचार स्वातंत्र्य भेटलं, भारतामध्ये कुठेही तुम्हाला संचार करता येते.
राहता येतं, तिथं वस्ती सुद्धा करता येते, तुम्हाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यावरही कुठला निर्बंध लावलेला नाही. जर जर पण म्हणजे संविधानानं दोनही बाजूने विचार केलेला आहे. जर मला माझं विचार किंवा मत प्रकट करण्याचं मला जसं स्वातंत्र्य आहे, जर 1 लाख लोकसंख्येसमोर जर मी सभा घेत असेल तर मला गव्हर्नमेंट परमिशन देईल. परमिशन तर देईल, पण त्याचबरोबर जर माझ्या सभेमधून समाजामध्ये जर काही जातीय दंगे उसळत असेल आणि समाजाची परिस्थिती जर बिघडत असेल तर मला संविधानानुसार अटक सुद्धा होऊ शकते. अशा दोनही बाजू प्रत्येक घटकाच्या संविधानामध्ये काय केले आहे, नमूद केलेल्या आपल्याला दिसते. बरोबर आहे. पहा आता सुरुवातीला बघू आपण 1909 चा मोर्ले मिंटो कायदा. कोणता कायदा बघून राहिला आपण? मोर्ले मिंटो कायदा. मोर्ले मिंटो कायदा कधीचा आहे? 1909 चा. आता ह्या कायद्यानं काय सांगितलं आहे तुम्हाला आणि भारतीय प्रशासनामध्ये काय महत्त्व आहे ह्या कायद्याचं पहा आता. जेव्हा आता 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची जेव्हा स्थापना झाली, राष्ट्रीय सभेमध्ये आपल्याला दोन मतप्रवाह दिसते, एक जहाल काळ आणि एक मवाळ काळ. मवाळ जे नेते होते इंग्रजांना अर्ज विनंती करून शांततेच्या मार्गाने चालून त्यांना अर्ज विनंती करून आपला मत मांडत होते. पण जहाल गट असा मत प्रवाह होता की त्यांना काय होतं की त्यांना अर्ज विनंती करून कुठलाही फायदा होणार नाही, तर त्यांना प्रत्यक्षात आपल्या कृतीची चलक दाखवावी लागेल असा जहाल मत याला वाटत होतं. आता मोर्ले मिंटो कायदा पहा. आता जेव्हा 1905 साली जेव्हा बंगालची विभागणी झाली 1905 सालची बंगालचे विभाजन, आणि यामध्ये काय झालं, हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये काय पडली, मोठ्या प्रमाणात फूट पडली. आणि एकूण परिस्थितीमुळे भारतीय जनतेत आणि ब्रिटिश सत्तेविषयी असणारा जो असंतोष आहे मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आपल्याला दिसते. त्याचबरोबर त्यावेळचे व्हाईसराय लॉर्ड मिंटो आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट कोणते, लॉर्ड मोर्ले यांनी परस्पराशी विचार विनिमय करून एक कायदा पास केला, त्याला मंजुरी दिली. त्याचं नाव होतं इंडिया कौन्सिल या 1909, म्हणजे त्यालाच आपण मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हणतो. आणि या कायद्यानुसार इंडियन कौन्सिल म्हणजे केंद्रीय व प्रांतीय विधिमंडळाच्या किंवा कायदे मंडळाच्या सदस्यांची निवड करण्यात यावी आणि निवडणूक पद्धती ही स्वीकारण्यात आली. पण सदस्य संख्या 16 वरून 69 पर्यंत एवढी वाढवण्यात आली. कोणते, 1909 च्या कायद्यानुसार कौन्सिल ऍक्ट प्रमाणे केंद्रीय आणि प्रांतीय भागामध्ये विधिमंडळाची जी संख्या आहे ती पहिले 16 होती, तर आता 69 करण्यात आली. त्याचबरोबर कायदे मंडळाच्या सदस्यांची निवड करण्यासाठी मर्यादित प्रमाणात निवडणूक पद्धतीही स्वीकारण्यात आली. तसेच कायदे मंडळाच्या अधिकारात वाढही करण्यात आली. आणि या कायद्यानुसार मुसलमानांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले. आणि पुढे आता याप्रमाणे 1909 चा जो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे, या सुधारणा कायद्यानुसार आता सगळ्यात पहिले केंद्राची आणि प्रांतांची सदस्य संख्या वाढवण्यात आली. त्याचबरोबर आपल्याला इथं दिसते की काय दिसते, यांना
म्हणजे जातीय निवाडा इथं दिसते कसा, म्हणजे मुसलमानांना एक वेगळा प्रांत द्यावा असं आपल्याला या मोर्ले मिंटो याक्ट मध्ये आपल्याला ही एक तरतूद दिसते. पण यामुळे काय होणार होतं, समाजामध्ये दोन विचार प्रवाह पुढे येणार होते आणि हे विचार प्रवाह जर आले असते आणि आले कारण काय पास झाला आणि त्यामुळे काय झालं, भारतीय मध्ये असंतोषाची भावना आणि जातीय निवाडा याच्यातून मोठ्या प्रमाणात उद्भवत असं आपल्याला या कायद्याप्रमाणे दिसते. आणि यातूनच काय दिसते, पुढे पाकिस्तानची निर्मिती होण्यास हा कायदाही काय करते, आपल्याला जबाबदार ठरते. आता 1919चा भारत प्रशासन कायदा पहा, यालाच आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतो. वास्तविक भारतातील राष्ट्रीय आंदोलन आणि ब्रिटिश सत्तेविषयीचा भारतीयांचा असंतोष संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने मोर्ले मिंटो सुधारणा कायदा घडवून आणला होता. परंतु हा कायदा भारतीय जनतेला संतुष्ट करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे पुढील 10 वर्षाच्या आतच ब्रिटिश पार्लमेंटला 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा करावा लागला. दरम्यान भारतीय जनतेचा ब्रिटिश सत्तेशी आपल्याला न्याय मागण्याविषयी संघर्ष चालू होता आणि राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालमतवादी नेत्यांनी ब्रिटिशांशी प्रखरपणे संघर्ष चालूच ठेवला होता. लोकमान्य टिळक यांनी बेजक यांच्या सहकार्याने होमरूल चळवळ चालू ठेवून भारतीयांना स्वनिर्णयाचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी राष्ट्रीय आंदोलन उभारले आणि 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले आणि परिस्थिती भारतीय मॉन्टेग्यू यांना अशी घोषणा केली की पुढील काळात भारतातील राज्यकारभारात प्रत्यक्ष क्षेत्रात भारतीयांचे जास्तीत जास्त सहकार्य असेल. तसेच भारतात जबाबदार शासन पद्धती निर्माण करण्यासाठी स्वयंशासित संस्थांचा विकास करण्यात येईल. भारतातील राजकीय परिस्थितीचे निरीक्षण करून आणि भारतीय नेत्यांशी विचार विनिमय करून मॉन्टेग्यू यांनी लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या सहकार्याने एक अहवाल तयार केला आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या अहवालाच्या आधारावर भारत सरकारच्या प्रशासकीय कायद्यासंबंधीचे विधेयक तयार करण्यात आले आणि 1919 साली ब्रिटिश पार्लमेंटने या विधेयकाला मंजुरी दिली आणि 1919च्या भारत प्रशासन कायद्यानुसार काही सुधारणा करण्यात आल्या. त्या सुधारणा आपण आता बघू. पहिली सुधारणा पहा, भारतीय कायदेमंडळाला कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवण्यात आले. तसेच केंद्रीय कायदेमंडळात द्विगृही कायदेमंडळ पद्धती स्वीकारण्यात आली. केंद्रीय भारतीय कायदेमंडळाला कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवण्यात आले आणि केंद्रीय कायदेमंडळात द्विगृही कायदेमंडळ पद्धती स्वीकारण्यात आली. भारतीय कायदेमंडळात काय करण्यात आलं, कार्यकारी मंडळापासून म्हणजे भारतीय कायदेमंडळाला कार्यकारी मंडळापासून काय करण्यात आलं, वेगळं करण्यात आलं. तसेच केंद्रीय कायदेमंडळात म्हणजे केंद्रीय कायदेमंडळात द्विगृही कायदेमंडळ असावं असं एक मत घेण्यात आलं. म्हणजे जसं आज आपल्याला केंद्रीय प्रशासनामध्ये भारतीय लोकसभा आणि भारतीय राज्यसभा असे दोन वेगवेगळी सभा दिसतात, त्याचप्रमाणे हे एक तत्व 1919च्या कायद्यानुसारही आपल्याला इंग्रजांनी तयार केलेलं दिसते. दुसरं प्रांतात एकगृही कायदेमंडळ ठेवण्यात आले, परंतु त्यातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढविण्यात आली. आता दुसरं महत्त्वाचं तत्व म्हणजे काय, प्रांतात एकगृही विधिमंडळ ठेवण्यात आलं किंवा कायदेमंडळ ठेवण्यात आलं. जसं आज आपल्याला काही राज्यामध्ये फक्त विधानसभा दिसते आणि काही राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद असं दिसते. म्हणजे ते कसं असं लोकसंख्येच्या सहभागावर असेल, तेथील जनतेच्या म्हणजे तेथील सदस्य संख्येच्या सहभागावर आणि तेथील सदस्य संख्येवर ते अवलंबून असेल असं आपल्याला दिसते. तिसरं प्रांतात द्विदल पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. त्यानुसार प्रांतिक सरकारच्या
खात्यात राखीव खाती व सोपी खाती असे प्रकार पाडण्यात आले. पोलीस, न्याय, जमीन, महसूल, कालवे अशी राखीव खाती गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाकडे देण्यात आली. तर शिक्षण, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य, आरोग्य, उद्योगधंदे, जंगले असे सोपी खाती लोकनियुक्त मंत्र्याकडे सोपविण्यात आली. म्हणजे द्विदल पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. 1919च्या कायदे म्हणजे 1919च्या मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड या कायद्यानुसार दोन खाती करण्यात आली. एक आली राखीव खाती आणि एक आली सोपी खाती. राखीव खाती जे होतं गव्हर्नर जनरलच्या प्रत्यक्षात नियंत्रणाखाली होतं आणि सोपी खाती हे जे लोकनियुक्त जो मंत्री होता त्याच्या अंडरमध्ये ते होतं. आणि राखीव खात्यामध्ये कोणतं होतं? पोलीस, न्याय, जमीन, महसूल, कालवे अशी राखीव खाती. पोलीस, न्याय व्यवस्था, जमीन, महसूल, कालवे जे महत्त्वाचं आहे ते गव्हर्नर जनरलने आपल्या हाताखाली ठेवलं होतं. आणि जे लोकनियुक्त प्रतिनिधी होता ज्यांना सोपी खाती त्यांच्या हाती कोणते ठेवण्यात आले होते? शिक्षण, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य, आरोग्य, उद्योगधंदे, जंगल, उद्योग अशी जी सोपी खाती होती ती प्रत्यक्षात लोकनियुक्त सदस्यांच्या किंवा मंत्र्यांच्या हाताखाली ठेवण्यात आलं होतं. म्हणजे यावरून दिसते महत्त्वाचं जे राखीव खातं होतं ते गव्हर्नर जनरलच्या हाताखाली होतं आणि जे सोपी खाती होतं ते लोकनियुक्त मंत्र्याच्या हाताखाली ठेवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे जर आजची परिस्थिती जर आपण बघितली, जे प्रत्यक्ष जे महत्त्वाचे विषय दिसतात ते केंद्र सूचीमध्ये टाकण्यात आले आहे. आणि केंद्र सूचीमध्ये फक्त केंद्राचाच अधिकार चालतो, राज्याचा त्यावर अधिकार चालत नाही. आणि राज्य सूचीमध्ये फक्त केंद्रही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते, बरोबर आहे, आणि राज्य सुद्धा हस्तक्षेप करू शकते. आणि समवर्ती सूची आज आपल्याला दिसते, यामध्ये केंद्रही आणि राज्यही दोघंही कायदे करून ते कायदे करू शकतात आणि ते विषय आपल्या हाताखाली सुद्धा घेऊ शकतात असं आपल्याला दिसते, बरोबर आहे. म्हणजे हीच अशाच व्यवस्था, प्रशासकीय यंत्रणा सुधारणा इंग्रजांच्या काळापासून आणि आजही आपल्याला आपल्या संविधानामध्ये अवलंबात असताना दिसते, अवलंबन करताना आपल्याला दिसते. आता नंतरचा जो कायदा आहे भारतीय प्रशासकीय सुधारणा कायदा 1935 आणि ह्या 1935च्या कायद्याने मोठ्या प्रमाणात भारतीय संविधानामध्ये याचा स्वीकार करण्यात आला. याचा प्रभावही प्रत्यक्षात जर बघितला तर भारतीय संविधानामध्ये बऱ्याचशा तरतुदी ज्या आहेत 1935च्या कायद्यावरून भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेल्या आपल्याला दिसते. पहिली कोणती आहे? 1935च्या कायद्यानुसार भारतात संघराज्य शासन पद्धती सुरू करण्यात आली आणि भारतातील एकूण 11 प्रांत व देशी राज्य या संघराज्यात सामील करण्यात येणार होती. 1935च्या कायद्यानुसार संघराज्य म्हणजे काय सर? भारतात संघराज्य शासन पद्धती अवलंब करण्यात यावा हा महत्त्वाची तरतूद भारतीय संविधानामध्ये करण्यात आली. आणि त्याचबरोबर या संघराज्यामध्ये तेव्हा किती होते? 11 प्रांत होते आणि इतर काही जे देशी राज्य होते, स्वदेशी राज्य होते, त्यांनाही काय संघराज्यामध्ये सामील करून घ्यावं असं ही पहिली तरतूद होती 1935च्या कायद्यात. दुसरी तरतूद केंद्र सरकार व घटक राज्य यांच्यात अधिकार विभागणी करण्यात आली. त्यासाठी संघसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची अशा विषय याद्या करण्यात आल्या. केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यात काय करण्यात आलं? अधिकाराची विभागणी करण्यात आली आणि अधिकाराची विभागणी करून 3 सूची तयार करण्यात आली. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आताच आपण या 3 सूची बघितल्या. कोणाचा आणि कोणत्या सूचीवर अधिकार असतो हेही आपण बघितलं. ही दुसरी महत्त्वाची तरतूद. तिसरी महत्त्वाची तरतूद भारतात केंद्रस्थानी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती स्वीकारण्यात आली. भारतात काय केंद्रस्थानी म्हणजे केंद्र या ठिकाणी द्विगृही कायदेमंडळ असावं ही तिसरी तरतूद 1935च्या कायद्यानुसार स्वीकारण्यात आली. आणि आजही आपल्याला
केंद्र शासनामध्ये, केंद्र प्रशासनामध्ये काय दिसते आपल्याला? द्विगृही शासन पद्धती दिसते. म्हणजे एक दिसते लोकसभा आणि एक दिसते आपल्याला राज्यसभा. यांच्याशी कलम कोणते आहे भारतीय घटनेमध्ये? नंतर सांगा. पहा आता चौथी जी तरतूद आहे 1935 च्या कायद्यानुसार, या कायद्यानुसार केंद्रस्थानी द्विदल शासन पद्धती ही सुरू करण्यात आली. पहा द्विगृही कायदेमंडळ सुरू करण्यात आलं, त्याचप्रमाणे द्विदल शासन पद्धती सुद्धा सुरू करण्यात यावी. पाचवी जी तरतूद आहे 1935 च्या कायद्यानुसार व्हाईसरायच्या अधिकारात वाढ होऊन तो खरा वास्तववादी प्रमुख बनला. 1935 च्या कायद्यानुसार व्हाईसराय हे पद महत्त्वाचं बनलं आणि त्याला अधिकच पॉवरफुल बनवण्यात आलं आणि त्याला तिथं मोठ्या प्रमाणात अधिकार सुद्धा देण्यात आलं. त्या काळचा व्हाईसराय म्हणजे आजचा काय आपलं राष्ट्रपती. आज केंद्रस्थानी आपल्याला केंद्र शासनामध्ये आणि पूर्ण भारताचा जो पहिला नागरिक असते तो राष्ट्रपती असते. राष्ट्रपतीच्या नावानंच भारतीय संसदेचा पूर्ण कारभार हा त्यांच्याच नावानं चालतो, बरोबर आहे. आणि प्रत्यक्षात त्याची जी अंमलबजावणी आहे पंतप्रधान करतो. म्हणजे पंतप्रधान हा लोकनियुक्त असतो आणि राष्ट्रपती हा नाममात्र नियुक्त असतो. म्हणजे तो त्याची निवड जी आहे अप्रत्यक्ष पद्धतीने होते, तर पंतप्रधानाची निवड जी आहे प्रत्यक्ष जनतेकडून होत असते असं आपल्याला दिसते, बरोबर आहे. नंतरची तरतूद पहा 6 नंबरची. प्रांतातील द्विदल राज्य पद्धतीचा प्रयोग बंद करून जबाबदार शासन पद्धती स्वीकारण्यात आली. प्रांताचा सर्व राज्यकारभार प्रांताच्या कायदेमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाकडे किंवा लोकप्रतिनिधीकडे सोपविण्यात आला. 1935 च्या कायद्याने प्रांतांना स्वायत्ता देण्यात आली होती, परंतु त्याला फारसा अर्थ नव्हता, कारण प्रांताच्या गव्हर्नरला अनेक विशेष अधिकारही देण्यात आले होते. का 1935 च्या कायद्यानुसार प्रांतांना स्वायत्ता तर देण्यात आली होती, परंतु त्याला फारसा अर्थ नव्हता, कारण प्रांताच्या गव्हर्नरला अनेक विशेष अधिकार सुद्धा देण्यात आले होते. 7वी तरतूद पहा. भारतीय संघराज्यासाठी सांघिक न्यायालयाची तरतूद करण्यात आली. केंद्र सरकार व घटक राज्य यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी संघ न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आज आपल्याला दिसते सर्वोच्च न्यायालय काय महत्त्व आहे. त्यानं जर निर्णय दिला तर त्याच्या पुढे कोणीच चालत नाही. म्हणून ही तरतूद तेव्हापासून आहे, ब्रिटिश कालखंडापासून. लोकसभा आणि राज्यसभामध्ये जर यांच्यामध्ये जर काही संघर्ष निर्माण झाला तर त्याचा न्याय निवाडा करण्यासाठी भारतासाठी काय असेल, एक संघराज्य म्हणजे संघ न्यायालय असेल आणि संघ न्यायालयाचा निर्णय हा काय असेल, सर्वोच्च असेल असंही ठरविण्यात आलं. त्यानंतर पहा हे झाले आपले कायदे. त्यानंतर काही योजना करण्यात आल्या होत्या. जशी क्रिप्स मिशन योजना, त्रिमंत्री योजना. आता क्रिप्स मिशन योजना पहा. आता क्रिप्स मिशन जेव्हा भारतामध्ये 1942 ला जेव्हा क्रिप्स मिशन भारतामध्ये आलं आणि क्रिप्स मिशननं सांगितलं की आता हीच वेळ आहे भारतासाठी एक मध्यवर्ती संस्था असायला हवं, जेणेकरून काय व्हावं की भारताचे प्रश्न, भारताच्या ज्या समस्या आहेत त्या एका संस्थेद्वारे एका कमिटीद्वारे मांडण्यात यावे, असं एक मंडळ करण्यात यावं भारतीयांनी. आणि यामध्ये हे जे संविधान हे जे समिती असेल, ही जी संसद असेल, यामध्ये प्रत्यक्षात भारतीयांनी सहभाग घ्यावा आणि भारतीय लोकांनी भारतासाठी संसदेची निर्मिती करावं. त्यांनी हा संसद हा शब्द मांडलेला नव्हता तेव्हा. त्यांनी एवढंच म्हटलं होतं की भारतीयांनी भारतीयांसाठी एका अशी संसदेची, एका अशा संस्थेची निर्मिती करावी जेणेकरून भारतीयांच्या समस्या, प्रश्न हे त्या संस्थेद्वारे मांडू शकल असं त्यांनी म्हटलेलं होतं. क्रिप्स योजनेचा परिणाम म्हणून काय झालं
त्यानंतर भारतीय संसदेची निर्मिती झाली, बरोबर आहे. क्रिप्स मिशन योजनेच्या तरतुदीनुसार, बरोबर आहे. क्रिप्स मिशन 1942चं होतं. त्रिमंत्री योजना झाली. त्यानंतर अधिक आपण पाहतो लॉर्ड माउंटबॅटन योजना. लॉर्ड माउंटबॅटन योजनेमध्ये प्रत्यक्षात दोन भारत म्हणजे दोन देश निर्माण झाले, एक पाकिस्तान आणि एक भारत, असे दोन देश लॉर्ड माउंटबॅटन या योजनेनुसार काय झाले, दोन देश निर्मिती झाले, बरोबर आहे. आता ज्यावेळी संसदेची निर्मिती होण्यास सुरुवात झाली, भारतीयांसमोर प्रश्न होता, आता संसदेची निर्मिती कोण करावं. जे भारतातले जे पुढारी होते त्यांनी असंही ठरवलं होतं की ही घटना लिहिण्यासाठी, ही संसद लिहिण्यासाठी आपण इतर देशांच्या लोकांचा आधार घ्यावा. पण त्यांच्याच मधून एक सूर निघत होता, जर आपल्या देशामधले घटना जर आपण नाही लिहिलो तर इतर देशांच्या नागरिकांकडून ती जर लिहून घेतली तर काय होणार, आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होईल, इमेज खराब होईल. आणि त्यावेळी कोणाच्या लक्षात आलं नव्हतं की या घटना लिहिण्यासाठी उच्च विद्या विभूषित असं व्यक्ती आवश्यक होते आणि त्यांच्यामधून एक सूर निघाला. आणि त्यावेळी उच्च विद्या विभूषित असे फक्त एकच व्यक्ती होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांना प्रत्यक्षात घटना निर्मितीसाठी बोलवण्यात आलं आणि 2 वर्ष 11 महिने 17 दिवस त्यांनी घटना लिहिण्यासाठी वेळ घालवला. आणि एवढ्या दिवसानंतर त्यांच्या अथक प्रयत्नानंतर भारतीय संसदेची निर्मिती झाली. भारतीय संसदेची निर्मिती होऊन सुरुवातीला याचे जे अध्यक्ष आहेत, पहिले अध्यक्ष कोण होते माहित आहे. पहिले जे अध्यक्ष होते कोण होते, पहिले जे अध्यक्ष होते, आता स्थायी स्वरूपाचं जर आपण अध्यक्ष पकडलं तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. समजलं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्थायी स्वरूपाचे अध्यक्ष निवडण्यात आलेले होते. आणि त्यानुसार घटनेवर जेव्हा संसद म्हणजे संविधान जेव्हा स्वीकारण्यात आलं तेव्हा संविधानावर चर्चा करण्यासाठी एकूण 11 अधिवेशने म्हणजे 11 सत्र त्यावर चर्चाच करण्यात आली. आणि 11 काय म्हणतो आपण त्यांना, 11 सत्रे बोलवण्यात आली. 11 सत्रे त्यावर काय चाललं, चर्चा चालली. आणि 11 सत्रानंतर संविधानाची काय करण्यात आली, स्वीकार करण्यात आला. आणि 26 नोव्हेंबर तुम्हाला माहित आहे, 26 नोव्हेंबर 1947 रोजी घटना स्वीकारण्यात आली. आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान प्रत्यक्षात काय आलं, स्वीकृत करण्यात आलं. म्हणून आपण 26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि 26 नोव्हेंबर हा आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. अशी ही या संसदेची निर्मिती झाली. आता संसदेची रचना बघा कशी आहे. तर आता संसद कशा मिळून बनलेली आहे आणि यानुसारच भारतीय प्रशासन हे परिपूर्ण चालते. संसदेच्या निर्मितीचा चार्ट मी तुम्हाला काढून देतो. इथं आहे संसद. संसद ही भारतीय जी संसद आहे, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांच्या मिळून काय बनली आहे, भारतीय संसद बनलेली आहे. लोकसभेची निर्मिती जी कलम आहे ते कलम आहे 81 मध्ये. याच्या संदर्भात कलम आहे 80 आणि याच्या संदर्भात कलम आहे 52. लोकसभेची निर्मिती कलम 81, राज्यसभेची निर्मिती कलम 80 आणि राष्ट्रपतीची
निर्मिती जे कलम 52 असं आपल्याला दिसते, अशी ही भारतीय संसद यांच्या मिळून बनलेली असते. समजले मित्रांनो? पहा आता लोकसभेचे कार्य, राज्यसभेचे कार्य, राष्ट्रपतीचे कार्य, आता हे तुम्हाला माहित आहे. संसद अशा मिळून बनलेली आहे. पंतप्रधानाच्या हाताखाली एक कॅबिनेट मंत्रिमंडळ असते जे पंतप्रधानाला सहाय्य करते आणि त्यानुसार देशाचा कारभार परिपूर्ण पंतप्रधान प्रत्यक्षात चालवतो आणि राष्ट्रपती फक्त नाममात्र इथं भूमिका बजावताना आपल्याला दिसते. बरोबर आहे? असं हे भारतीय प्रशासन आहे आणि हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, याचा PDF मी तुम्हाला आजच ग्रुपवर सेंड करतो. यामध्ये मी तुम्हाला राष्ट्रपतीचे कार्य याबद्दल तुम्हाला माहिती देतो आणि हे भारतीय प्रशासनाबद्दलचं हे सगळं आज आपण लेक्चर इथं थांबवतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.